सेक्शन 28 बगाडे डेकोरेटरच्या समोर डिसेंट टेलर्सच्या बाजूला उल्हासनगर 4 येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व हिरकणी सामाजिक संस्था अध्यक्ष मानसी महेश पाटकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले। लाईफ केअर हॉस्पिटल उल्हासनगर 1 च्या सहकार्याने नागरिकांना विविध तपासण्या व उपचार देण्यात आले। तपासण्या झाल्यानंतर रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। कोषाध्यक्ष दीपक पुंडलिक गायकवाड, उपाध्यक्ष जागृती शेखर निकते, सचिव मनीषा गुलाबराव सूर्यवंशी, सहसचिव वैशाली संजय चौधरी तसेच सोनल बाबूराव धुमाळ, योगिता पाटील, रुपाली महाजन आणि सूर्यकांत विठ्ठल तरे यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले। या आरोग्य शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत तपासणी व उपचाराचा लाभ झाला। तसेच समाजासाठी केलेला हा उपक्रम उल्लेखनीय ठरला। माझं नाव मानसी महेश पाटकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा जिल्हा सचिव। आमचे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाआरोग्य शिबिर राबवण्यात आला आहे। हा आरोग्य शिबिर 28 सेक्शन उल्हासनगर 4 येथे लावण्यात आला आहे आणि इथे अधिकाधिक लोकांनी लाभ घेतला आहे। सकाळपासून 26 जानेवारी निमित्त आम्ही आज हा महाशिबिर आयोजित केला होता आणि याच्यात अधिकाधिक लोकांनी लाभ घेऊन त्यांनी सहकार्य केले आणि लाईफ केअर हॉस्पिटल यांचे सहकारी आणि डॉक्टर्स यांनीही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे आम्हाला। तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। नमस्कार, मी सौ विनायकी उदय पाटील, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष युवती मोर्चा आणि ओबीसी मोर्चा। आज आमच्या उल्हासनगर 28 सेक्शन येथे हिरकणी सामाजिक संस्थाच्या अध्यक्षा सौ मानसी पाटकर यांनी लाईफ केअर या हॉस्पिटलच्या विद्यमानाने आणि आमच्या कल्याणपूर्वच्या आमदार साहेबा सौ सुलभाताई गायकवाड यांच्या सानिध्याने इथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आणि इथे 28 सेक्शनच्या तसेच उल्हासनगरच्या सर्व जनतेने इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मी मानसीताईंना सांगू इच्छिते की तुम्ही जे हे काम करताय हे खूप चांगलं आहे आणि आपल्या उल्हासनगरच्या तमाम जनतेला याचा खूप चांगला फायदा होतोय। तर तुम्ही असंच काम करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।